झी मराठी, चर्चा ही होणारच. उपस्थित आपल्या विभागाचे माजी आमदार, सर्वांचे नेते आदरणीय मिंचेकर साहेब, तसेच अधिवेशनामुळे मुंबईत असलेले जनस्वराज्य भाजप शिंदे सेना सरकार बोलतो बरं का, सर्वपक्षीय युतीचे आमदार मुंबईत आहेत, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आपल्या नेत्याताई, तुम्ही सर्वांनी जे भले भले नाही पण कामाचा माणूस म्हणून निवडून दिलेले शीतल यादव, पंचायत समिती सदस्य मिसाळ वहिनी, आपल्या गावचे नेते, आमचे मार्गदर्शक आमच्या सोबत नसतात, कधी कधी पक्ष म्हणून जरा अडचणीत असतात, पण मार्गदर्शक आहेत ते संजय देसाई, हिंगणगावचे सरपंच आमचे परममित्र दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्वच दस्तरी सर्वांची नावं घेणं गरजेचे आहे, सर्वच सन्मान्य मंडळी, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, प्रशासन मंडळी, पत्रकार बंधू, सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि सर्वांना माहिती आहे की हिंगणगाव नगरीमध्ये काम करत असताना 5 वर्ष जिल्हा परिषदचे कशा पद्धतीने काम केलेलं आहे, आणि प्रशासक असताना सुद्धा 4 वर्ष तुमच्या समवेत सोबत सर्व गोष्टीमध्ये मी तुमच्या कायम सोबत आहे. म्हणून देसाई साहेब, कदाचित जनतेनं हा कौल दिलेला आहे आणि सगळ्या पक्षीय युतीचा घटक जरी आम्ही असलो तर मित्र पक्ष म्हणून आपली निवडणूक लढलेला आहे. आणि जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून हा जिल्हा परिषदची नारळाची बाग आपण इथं फुलवलेली आहे. आणि सर्वच म्हणजे मिंचेकर साहेब जरी युतीमध्ये असले तरी पण आशीर्वाद होता, बापू तर सोबतच होते, सावकर साहेबांनी आशीर्वाद दिलेला होता, आणि तुमच्या सर्व जनतेचा आशीर्वाद, ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून जनतेनं दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन, ही शिदोरी घेऊन आम्ही 5 वर्ष या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून, जनस्वराज्य पक्ष म्हणून आपण जे जे काय करता येईल ते सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेन. आमच्या आदरणीय ताई इथं बसलेले आहेत, माळवाडीमध्ये रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, त्यांनी सांगितलेला आहे, आणि निवडणुकीत आम्ही आश्वासन दिलेलं आहे. काही गोष्टी जे आम्हाला करता येईल त्या करण्यामध्ये आम्ही कधीच मागं पडणार नाही. आदरणीय खासदार साहेब आहेत, सावकर साहेब आहेत, आमदार बापू आहेत, मिंचेकर साहेब आहेत, सगळे मंडळींना घेऊन आपण सोबत, निवडणूक आता संपलेली आहे देसाई साहेब, पण सर्वांना सोबत घेऊन आपण या हिंगणगाव नगरीचा विकासाबरोबर कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नाही तर तालुक्यामध्ये एक वेगळंच विकासाचे गंगा आणण्यासाठी काम करूया. तुमच्या सर्व मंडळींचं सहकार्य, सोबत, आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी राहू दे, महायुतीच्या बरोबर जनस्वराज्य शक्तीच्या पाठीमागे राहू दे, अशा पद्धतीची विनंती करतो. मिंचेकर साहेबांना थोडंसं जनस्वराज्य म्हणल्यानंतर युती म्हणून आम्ही साहेब बोलतोय, त्यामुळे त्या पद्धतीने सर्वांचा आशीर्वाद राहू दे, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.